प्रहार बच्चू कडूंची प्रहार संघटना आणि त्याच प्रहार संघटनेची लक्ष्मीताई येत्या काळामध्ये ऑक्टोबरमध्ये जे प्रहार संघटनेचं आंदोलन होणार आहे याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करायला आलेलो आहोत. लक्ष्मीताई, हे ऑक्टोबरमध्ये आंदोलन कशासाठी आहे? सर, ऑक्टोबरमधलं आंदोलन म्हणजे आजपर्यंत कंटिन्यू 1-1.5 वर्ष होत आले. आम्ही दिव्यांगाच्या विविध मागण्या, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, कामगारांच्या विविध मागण्या, मच्छीमारांच्या मागण्या, परत अनाथांच्या मागण्या, एकल महिलांच्या मागण्या, याच्यासाठी प्रत्येक वेळेस सरकारशी भांडतोय का यांच्याबरोबर न्याय व्हायला हवा. MRGS मधलं ज्या लोकांचं मानधन आहे ते वाढायला हवं आणि सरकारची जसं आश्वासन फडणवीस साहेबांनी दिलं होतं त्याप्रमाणे सरकारने पूर्णतः कर्जमाफी द्यावी. बच्चूभाऊनी मोजरी येथे 7 दिवस आंदोलन केलं, 7 दिवस यवतमाळमध्ये पायी यात्रा काढली. आता पण बच्चूभाऊ प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, सभा होत आहेत. शेतकरी पण आता शेतकऱ्याला पण कळायला लागलं, शेतकरी पण रस्त्यावर उतरत आहे. जसं मराठ्यांनी एकजूट होऊन आपल्या हक्कासाठी मुंबई गाठली आणि सरकारला बेठीस धरलं. सरकारने शेतकऱ्यांना आणि दुर्बल घटकांना बेठीस धरू नये, नाहीतर त्याचे परिणाम अतिशय वाईट होणार आहेत. कारण आता आम्ही शांततेची भूमिका ठेवायची नाही. भगतसिंगाच्या मार्गाने आम्ही म्हणजे गांधी मार्गाने आम्ही खूप लढलोय, खूपदा आंदोलन, घटनेचा विचार ह्या करूनच आम्ही आंदोलन केले. पण आता जे ऑक्टोबरमधलं आंदोलन होणार आहे तो भगतसिंगाचाच मार्ग आम्ही अवलंबणार नाही. करो या मरो. माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, माझ्या दिव्यांगाचं मानधन वाढलं पाहिजे आणि नामदार बच्चू कडू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग, कामगार, विधवा, मच्छीमार, मेंढपाळ सगळे घटक बरोबर घेऊन आम्ही मुंबईमध्ये जाणार आहोत, घुसणार आहोत. मुंबईला कधी जाणार? 28 ऑक्टोबर. तेव्हापासून कधीपर्यंत का अनिश्चित? आम्ही तिथं म्हणजे आमचा न्याय होत नाही, आम्हाला काहीतरी आमच्याप्रमाणे घडत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, हे आमचा दृढ निश्चय आहे. मराठ्यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस लाखो मराठे मुंबईमध्ये जाऊन बसले आणि सरकारला आरक्षणावर GR काढण्यास भाग पाडलं. अशाच पद्धतीने प्रहार संघटना पण लाखो शेतकरी, लाखो दिव्यांगासकट मुंबईमध्ये दाखल होणार आणि शासन कर्जमाफी करायला भाग पाडणार. दिव्यांगाचं मानधनाची अजून वाढ होण्यासाठी पण शासनाला आम्ही भाग पाडणारच आहोत. ताई, सरकार कोणत्याही पार्टीचं येतं, कधी काँग्रेसचं असतं, कधी भाजपचं असतं, कधी शिवसेनेचं असतं महाराष्ट्रामध्ये, तरीसुद्धा शेतकऱ्यांचे आणि दिव्यांगांचे प्रश्न संपत का नाही? तुम्हाला सांगू का सर, हे जेव्हा निवडणुकीला उभे राहतात ना तेव्हा यांच्याकडे अशी पुस्तकं असतात, वचननामा म्हणतात त्याला. वचनाचा अर्थ कळतो का? वचननामा. तेव्हा हे प्रत्येकाच्या दारापर्यंत येतात आणि हे वचन देतात, आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी असं करू, यांच्यासाठी तसं करू, तुम्हाला रस्ते देऊ, तुम्हाला पाणी देऊ, तुम्हाला हे देऊ, तुम्हाला ते देऊ. पण मला असं वाटतं, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 2ऱ्या पानावर आपल्याला जो अधिकार दिलाय वोटिंगचा, मतदानाचा, आणि ह्या भूल थापाला आपल्याला हजारो वेळा यांनी गाजर दाखवून तोंडावर पाडले. ह्या भूल थापाला बळी न पडता मला असं वाटतं लोकांनी आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात विचार करूनच आपल्या नेतृत्व द्या. वार्ड म्हणजे ग्रामपंचायत पासून तर आता दिल्लीपर्यंत आपलं नेतृत्व कोणाच्या हातात दिलं? आज एवढा विषय गळा गेला. मराठा आंदोलनाला तुरळक काही मराठा नेत्यांना, आमदार खासदारांना वाटलं का आपण आपल्या जाती बरोबर जावा, राजकारण बाजूला ठेवून. पण यांना जेव्हा निवडून येतात तेवढा यांची खुर्ची, एशी गाडी, काळ्या काचा बंद आणि यांचं विश्व. बाकीच्या समाजात काय चाललंय, ज्यांनी तुम्हाला मतदान देऊन त्या खुर्चीचा अधिकार दिला, हा विचार करण्याचा